आज मस्त अशी सुरणाची कापं करूयात. श्रावण महिना आहे, काहीतरी चटपटीत खायचं आहे, तर ही सुरणाची कापं एक मस्त ऑप्शन आहे. या सुरणाच्या कापांना बघा, मसाल्यांचं छान असं कोटिंग आलं आहे ना, आणि त्यामुळेच एक सुरेख चव या कापांना येते. तेव्हा तोंडी लावायला ही कापं एकदम उत्तम पर्याय आहे. इथे मी हा अर्धा किलो सुरण घेतलं आहे. आता सुरण घेताना लालसर किंवा हलक्या गुलाबी रंगाचा सुरण असतो ना, तो शक्यतो घ्यायचा नाही कारण त्याला बऱ्यापैकी खाज असते. हा असा अगदी फिक्या रंगाचा सुरण घ्यावा, म्हणजे तो जास्त खाजरा नसतो. सुरणाला खूप अशी माती असते, त्यामुळे आणल्यावर एकदा धुवून घ्यायचा. हा जो वरचा भाग आहे तो जमेल तितका पातळ पातळ असा काढून टाकायचा आहे. सुरणाची भाजी खायला सगळेच नाकं मुरडतात, पण ही अशी कापं केली ना की 2 घास जास्तच जातात. सगळी माती व्यवस्थित काढून घ्यायची आणि एकदा धुवून घ्यायचं आहे. सुरण चिरायच्या आधी ना हाताला हे असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाज येत नाही. बघा, व्यवस्थित असं सुरण मी इथे धुवून घेतलं आहे. आता काप करूयात. तुम्हाला ज्या आकारात जाड पातळ जशी कापं हवीत तशी करा पण शक्यतो फारही जाड नको आणि अगदीही पातळ नको, अशी मध्यम कापं करावीत. इतपत मध्यम कापं खायलाही सुरेख लागतात, त्यामुळे सगळी कापं मी करून घेते. ही अशी सगळी कापं मी करून घेतलीत. आता ही कापं आपल्याला लिंबू मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. लिंबू मिठाच्या पाण्यामुळे धुतल्यामुळे ना सुरणाची खाज बऱ्यापैकी कमी होते. बऱ्याचदा सुरण उकळत्या पाण्यामध्ये घालून अर्धवट शिजवून मग कापं केली जातात, पण त्यामुळे काय होतं ना, सुरणातली सगळी जीवनसत्व त्या पाण्यावाटे निघून जातात. त्यामुळे तसं न करता ही अशी कापं एक लिंबू मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजवून ठेवायची, म्हणजे सुरणाची खाज बऱ्यापैकी कमी होते. आता हे सुरणाचे काप 1-2 पाण्याने मी स्वच्छ असे धुवून घेतलेत. यामध्ये आता कोकमाचा आगळ घालायचं आहे. आगळ नसेल तर लिंबाचा रस किंवा चिंच लावली तरीही चालेल. आलं, लसूण, मिरची, कोथिंबिरीचं हिरवं वाटण घालायचं आहे. 1-2 चमचे मालवणी मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. लक्षात घ्या, आपण आगळ घातले तेव्हा मीठ जरा जपून घाला. 1 चमचाभर गरम मसाला घालते आणि आता अर्धी पळी तेल घालायचं आहे. तेलामुळे ना मसाल्यांचं एक छान कोटिंग या कापांना येतं. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. प्रत्येक कापाला आपण घातलेले सगळे मसाले छान लागायला हवेत. आणि आता ही कापं एक 10-15 मिनिटं तरी या मसाल्यांमध्ये छान मुरू द्यायची आहेत, म्हणजे चवीला खूप सुरेख लागतात. ही सुरणाची कापं आपण तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हे घावण्यांचं पीठ घेतलं आहे. वरच्या आवरणालाही छान चव यावी यासाठी थोडंसं मीठ, तिखट आणि गरम मसाला घालते. हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि सुरणाचे एक काप यामध्ये घोळवून घ्यायचे. पावसाळ्यात आपल्याला नेहमीच काहीतरी चटपटीत चमचमीत खावंसं वाटतं ना, त्यावेळी ही सुरणाची कापं छान चुरचुरीत तळून खायची. सुरणाचं एक काप पिठीमध्ये हे असं छान घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे वरच्या आवरणाला छान कोटिंग येतं. तव्यामध्ये पळीभर तेल गरम करून घेतले. तेलावर आपल्याला सुरणाचे काप सोडायचे. सुरणाची कापं तेलामध्ये सोडताना कापं ही अशी थोडीशी झटकून घ्यायची, म्हणजे पिठी तेलामध्ये सुटून येत नाही. सगळी कापं तव्यावर व्यवस्थित अशी लावून घ्यायची. श्रावणात आपल्याला काहीतरी म्हणजे समजून घ्या, खायची तीव्र अशी इच्छा झाली ना की ही अशी चुरचुरीत कापं तळायची आणि मस्त टोमॅटोचा सार करायचा. अगदीच काही नाही तर आपला पिठी भात आणि ही कापं अगदी सुरेख लागतात. सुरणाची कापं किंवा बटाट्याची कापं ही नेहमी मंद ते मध्यम आचेवर तळायची, म्हणजे छान कुरकुरीत होतात. खालच्या बाजूने छान खरपूस तळली गेली की उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही छान खमंग अशी तळून घ्यायची. काप शिजलं आहे का दाखवते मी तुम्हाला. बघा, अगदी व्यवस्थित सुरणाचं काप शिजलं आहे. तळून झालेली सगळी कापं तव्याच्या बाजूने ही अशी लावून घ्यायची आहेत, म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जातं आणि तव्याच्या उष्णतेने कापं आणखी कुरकुरीत होतात. दुसरी कापं तेलात सोडली की ही जी तव्याच्या बाजूने आपण लावून घेतलेली कापं आहेत ना, ती काढून घ्यायची आहेत. अशीच सगळी कापं तळून घ्यायची आहेत.
बघा, इथे आपली मस्त खमंग अशी सुरणाची कापं तयार आहेत. ही सुरणाची कापं अगदी सुरेख लागतात आणि मुख्य म्हणजे अगदी झटकीपट तयार होतात. बघा, इथे या सुरणाच्या कापांना मसाल्यांचं छान असं कोटिंग आलेलं आहे आणि कापं बघा आतपर्यंत छान शिजली गेली आहेत. श्रावणात आपल्याला काहीतरी चुरचुरीत खायची तीव्र अशी इच्छा झाली ना की ही अशी कापं तळायची आणि मस्त टोमॅटोचा सार करायचा. मस्त असा वाफाळता भात, त्यावर आंबट तिखट टोमॅटोचं सार आणि चुरचुरीत तळलेली ही सुरणाची कापं, श्रावणातील वाराचा अगदी हिट मेन्यू. संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत ही अशी कापं कुणाकुणाला माझ्यासारखी आवडतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी साधीशी अशी ही सुरणाची कापं तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.